1000 व्ह्यूजला 1 रुपया, 2000 व्ह्यूजला 2 रुपये. मग तसं विचार करायला गेलं तर यार अजूनपर्यंत माझे मागच्या ब्लॉगला जेन्युइन मला 500 व्ह्यूज होते, म्हणजे मला 50 पैसे भेटले असणार. दिसले नाही कोणात बसून पिकले नाही, जे शिकले नाही ते टिकले नाही. शिकलं काय माणूस गेला विकलं काय. तर मला खूप सो आता मी 2:30 वाजता काल रात्री असं जस्ट टाकलेलं तो कम्युनिटी टॅबमध्ये की तुम्ही तुमचे कॉन्टेंट सजेस्ट करा. त्यामध्ये मी 4-5 ऑप्शन दिले होते, 3-4 ऑप्शन होते. त्यामध्ये पहिला ऑप्शन होता की यूट्यूबने पैसे कसे कमवतात किंवा किती पैसे मिळतात. सेकंड ऑप्शन होता की मी यूट्यूब का करतोय. थर्ड ऑप्शन होता की माझे इतके सबस्क्रायबर कसे, जो ॲक्च्युली जेन्युइनवाला पॉईंट होता. त्याच्यावर जास्त असतं तर मजा आली असती बोलायला. फोर्थ होता की एक पोएट्री व्हिडिओ. 80% जी वोट ज्या टॉपिकला गेला आहे तो टॉपिक आहे की यूट्यूबने पैसे कमवता येतात का आणि किती पैसे कमवता येतात. तर ॲक्च्युली हा पॉईंट एक व्हॅलिड पण आहे. बिगनर्स किंवा बऱ्याच लोकांना खरंच माहिती नाही की यातून पैसे येतात किंवा नाही. तर पैसे येतात. ती तुमच्या मेहनतीवरती डिपेंड आहे की तुम्ही किती मेहनत करताय आणि कशा पद्धतीने तुमचं यूट्यूब चॅनल चालतंय त्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला ते पैसे किती येत आहेत. सर्वात पहिलं तर यूट्यूब काम कसं करतं. बाबा यूट्यूब कसं काम करतं, ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये 3 प्रकारचे कॅरेक्टर काम करतात. समजा एक असतो यूट्यूब चॅनल ज्याचा असतो तो माणूस, जसं की मी आता जो मी व्हिडिओ बनवतोय तो. तर मध्ये असतो गुगल जो ह्या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला बघत असतो, हा सेंटर बसतो. आणि इथे बाजूला असतात प्रमोटर्स म्हणजे ॲडव्हर्टायझर, ज्यांना त्यांच्या कंपनीचं प्रमोशन करायचं आहे, ज्यांना त्यांच्या ॲड्स लावायचे आहेत. आणि ते लोक घेऊन येतात गुगलकडे आणि गुगलला बोलतात की बाबा एक काम कर, मला खूप लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, तर मला काही लोक असतील तर सांग, मला त्यांच्याकडे ॲड बनवायची, माझी ॲड बनली आणि मला त्याला प्रमोट करायचं आहे. तर गुगल बोलतो की माझ्याकडे आहे एक पोरगा जो काय नाही, त्याच्याकडे आहे पण थोडेफार ऑडियन्स वगैरे, सो मी त्याच्याशी बोलतो की बाबा तू करशील का त्यांचा ॲड वगैरे. तर गुगल यानंतर येतो कॉन्टेंट क्रिएटरकडे, जसं की माझ्याकडे, आणि मला बोलतो की हे बघ माझ्याकडे ॲडव्हर्टायझर्स आलेत आणि त्यांना तुझ्या चॅनलवरती जर जेन्युइन ज्या प्रकारचं कॉन्टेंट आहे त्या प्रकारचे मी तुझ्या चॅनलवरती ॲड लावेल आणि त्यातले काही पैसे मिळतील. उदाहरणार्थ 5 रुपये भेटतात तर मग गुगल जो आहे तो मला 3 रुपये देईल, मग त्याला 2 रुपये ठेवेल, किंवा कधीतरी स्वतः 3 रुपये घेईल, मला 2 रुपये ठेवेल, कधीतरी पूर्ण 4 रुपये घेईल, मला 1 रुपया देईल. ते कॅल्क्युलेशन काय ते नाही माहिती, पण तो देतो आपल्याला पैसे, मला इतकं माहिती आहे. तुम्ही कोणती यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघायला घेतली तर तिथे तुम्हाला एक स्पेसिफिक ॲड येतात. तर ॲडमध्ये खूप सारे प्रकार आहेत. एक असते स्किपेबल ॲड, जी तुम्ही स्किप करू शकता. एक असते अनस्किपेबल ॲड, ज्यामध्ये तुम्हाला ती व्हिडिओ बघायचीच आहे. आणि आता सध्या त्याचं प्रमाण खूप जास्त चालू आहे की तुम्हाला फोर्सफुली कंटेंट हा बघावा लागणार आहे. कधी कधी जितक्या वेळ तुम्ही ॲड बघता तितक्या वेळच्या हिशोबाने अमाऊंट जनरेट होते. कुठल्याही व्हिडिओला ॲड लागते आणि ॲड यायला चालू होते तेव्हा तुमचं अकाउंटला पैसे येणं चालू होतं. ज्यावेळेस मी यूट्यूब चालू केलं होतं 2014 वगैरेला, तर तेव्हा यूट्यूबच्या पॉलिसीज इतक्या स्ट्रिक्ट नव्हत्या जितक्या मला आज वाटतात. कारण आज काहीतरी 1000 सबस्क्रायबर तुम्हाला लागतात, 4000 वॉच टाईम तुम्हाला लागतं, एक मॉनिटायझेशन ही प्रोसेस कंप्लीट करायला. तर काय आहे आता हे मॉनिटायझेशन? मॉनिटायझेशन ही अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं चॅनल किती जास्त डिझर्विंग आहे पैसे कमवण्यासाठी, तुम्ही हा ट्रस्ट बिल्डअप करता आणि गुगलपर्यंत ती तुमची एक पोच पावते की हा बाबा याला आम्ही पैसे कमवण्यासाठी जे काय ॲडव्हर्टाइजमेंटचे कॉन्टेंट आहेत ते पोस्ट करायला देऊ शकतो. जर तुम्ही मॉनिटायझेशन ही प्रोसेस कंप्लीट केली तर तुम्ही समजा की तुम्ही यूट्यूब करू शकता. कारण मॉनिटायझेशन प्रोसेस आत्ता त्या लेवलची आहे जिथे तुम्हाला कॅपॅबिलिटी दाखवावी लागणार आहे. सो ते केल्यानंतर तुम्ही या प्रोसेसमध्ये अजून भारी एन्जॉय कराल आणि कॉन्टेंट क्रिएट कराल. आफ्टर यूट्यूब चॅनल ग्रोथ झाल्यानंतर आणि आत्ताच्या क्रायटेरियानुसार बोल ना, नहीं मैं व्लॉग बना रहा हूँ, सोया नहीं है, बोल ना. अभी याने जी काही शिवी दिली या फोनमध्ये ही मी सांगू शकत नाही, बट ही व्लॉगमध्ये स्वतःच हा कॉन्टेंट बघेल. हां बोल. अरे यार क्या बात है, व्हेरी गुड, बोल. हाँ भेज तुरंत भेज, मेल कर. हाँ व्हॉट्सअप कर भाई, खूप खूप मेहरबानी होती. चला येऊ का मग? हां व्हेरी गुड, पटकन पाठव. हा यार रात्री 1:30 वाजता फोन आलाय, म्युझिकचं काम चालू आहे आणि हे कम्युनिटीचं मी काय करतो, काय चाललंय माझ्या आयुष्यात. हां तर कुठे होतो आपण? हां तो फायनली असं आहे की कॉन्टेंट आला, कॉन्टेंटचे पैसे जे महिन्याला जनरेट झाले तर ते पैसे आपल्याला भेटतात कसे.
तर पैसे भेटतात यूट्यूब चॅनललाच तुमच्या. त्या यूट्यूब चॅनलवरतीच तुमचे पैसे पहिले तुम्हाला महिन्याला दिसत असतात की बाबा इतकी इतकी कमाई, इतके इतके कामधंदे, इतके इतके दिवे लावलेत तुम्ही. स्पेसिफिकली गुगलची आणि ह्या सगळ्या मोठ्या इंटरनेटवाल्यांची गँग आहे, ज्याच्यामध्ये त्यांची स्वतःची बँक आहे गुगल ॲडसेन्स नावाची. तर गुगल ॲडसेन्स हा असा प्रकार आहे जिथे सगळ्या पैशाचा व्यवहार देवाणघेवाण गुगलच्या सगळ्या गोष्टींचा होतो. तर यूट्यूबही तिथे कनेक्ट केले गेलेलं आहे. यूट्यूबचं तुम्ही एलिजिबल झालात, मॉनिटायझेशन तुमची प्रोसेस कंप्लीट झाली की तुम्हाला तिथून ॲडसेन्सची कनेक्ट केलं जातं. आणि ॲडसेन्सला एकदा तुम्ही कनेक्ट झालात तर तिथे तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स आणि ते व्हेरिफिकेशन ॲड्रेस वगैरे टाकल्यानंतर तुमचं प्रोसेस रेडी होते आणि तुम्ही त्या बँकेत पण तुमचं अकाउंट ओपन करता विदाऊट आधार कार्डचे. नाही, आधार कार्ड लागतं, नाही लागत. मी माझ्या वेळेस कदाचित नव्हतं लागलं, नाही लागत. महिन्याला तुमचे जी पण अमाऊंट ट्रान्सफर किंवा जितकेही पैसे होतात ते रुपयामध्ये नाहीत, तर ते $, USD होतात. आणि USD रूल असल्यामुळे ॲडसेन्समध्ये एक $100 थ्रेशोल्ड आहे. म्हणजे तुम्हाला मिनिमम $100 तुम्हाला जमा करावे लागतात किंवा $100 झाल्यानंतरच ते पैसे डेबिट होतील ॲडसेन्समधून आणि तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये येतील जे तुम्ही तिथे लॉग इन केलं आहे. पैसे कमवणं नाही कमवणं किंवा तो पुढचा प्रश्न आहे. पहिले तुम्ही कॉन्टेंटवरती वर्क करा जर तुम्हाला जेन्युइनली यूट्यूबमध्ये काही करायचं आहे. म्हणजे आता मी जस्ट पोस्ट टाकली आणि मला 80% लोकांनी हा प्रश्न विचारला आहे की बाबा पैसे कसे कमवता येतात. तर मला असं वाटतं की मला ते जितकं मला माहिती आहे तितक्या पद्धतीने सांगायला पाहिजे. सो येस, कदाचित थोडंफार कळालं असेल. हा माझा एक्सपिरियन्स होता आणि खूप रॉ आणि खूप रफ एक्सपिरियन्स होता. आता वाजलेत परत 2:30. जे काल रात्री मी ती पोस्ट टाकली होती त्याचा कंटेंट मी आता बनवतोय आणि टाकतोय. मी लगेच टाकून देतोय कॉन्टेंट. पण त्याने किती इन्फॉर्मेशन आली, काय कळलं मला माहिती नाही आहे. बट मला जितका एक्सपिरियन्स होता, मला जेवढं माहिती आहे माझ्या या एक्सपेरिमेंटल कालखंडात मी जे काही केलं त्याच्यावरून हा एक्सपिरियन्स मी फक्त सांगतो. यामध्ये इनडेप्थमध्ये जर जायचं असेल आणि कॉन्टेंट बनवायचं असेल तर आपण याची एंगेजमेंट जर वाढली तर डेफिनेटली इनडेप्थमधला कॉन्टेंटही आपण डिझाईन करू. जस्ट 92,000 सबस्क्रायबर क्रॉस झालेत चॅनलला मी एक्सपेरिमेंट करण्याच्या नादात. आणि आत्ता मला आता कुठंतरी असं वाटतंय की ठीक आहे यार, मी काहीतरी बोलूच शकतो, काहीतरी कॉन्टेंट सांगूच शकतो. सो त्यामुळे मी यूट्यूबवरती आता वर्कआउट करतोय. माझा म्युझिक व्हिडिओ ज्याला आता मी रिसेंटली शूट करून आलो तर त्याची पूर्ण एंटायर BTSची प्रोसेस आहे की कसा आम्ही त्याला फेस केलं, कसा तो कॉन्टेंट डिझाईन झाला आहे. तर तो एक व्लॉग लवकरच येतोय. ॲक्च्युली तोच पहिला व्लॉग येणार होता, पण हे पावलायचं जे काय अचानक मी कॉन्टेंट टाकलं तो मला जे सुचला आणि मी तो टाकला. मला मजा आली. काल रात्री असंच टाकलं होतं, मला नव्हतं माहिती मी काय करतोय, असंच बनवलं होतं. पण खरंच 80% लोकांना तो प्रश्न पडलाय. तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर भेटलं पाहिजे. जगू किंवा मर मनात शांती भर, शरीराच्या दुकानाला थर नाही नकाची सर. मी थांबतो इथंच, तुफानाला पण भेटलं घर. स्वतःची काळजी घ्या बरं. स्वतःची काळजी घ्या बरं.